नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. एसटीच्या जागांवर आयकॉनिक बसस्थानक उभारा, एकनाथ शिंदेंचे निर्देश. उद्धव ठाकरेंविरोधात संजय राऊतांनी आमदारांची बैठक घेतली, नरेश म्हस्के यांचा गंभीर आरोप. आणि ठाण्यातील क्लस्टर पुनर्विकासाला वेग, स्वतंत्र ठाणे क्लस्टर विकास कंपनी स्थापन होणार. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बसस्थानकं आणि इतर वास्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता आयकॉनिक आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात, तसंच नागरिकांना सुविधा देखील मिळाव्यात, हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिलेत. एसटीच्या जागा पीपीपी तत्वावर विकसित करण्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सविस्तर आढावा घेतला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची यावेळेला उपस्थिती होती. प्रवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा देतानाच एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या मालमत्तांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करावा, असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. यावेळेला एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी सादरीकरण केलं. एसटी महामंडळ दररोज सुमारे 55 लाख प्रवाशांची वाहतूक करते. महामंडळाच्या ताफ्यात 15,500हून अधिक बसेस असून राज्यभर बसस्थानक आणि आगारांचं मोठं जाळ आहे. मात्र अनेक बसस्थानकांच्या इमारती 40 वर्षांहून अधिक जुन्या असून कालबाह्य पायाभूत सुविधांमुळे प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचण येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र एसटी महामंडळ 2 अंतर्गत आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी केंद्रित बसस्थानकांच्या विकासावर भर देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. या मॉडेलमध्ये एसटी महामंडळाच्या जमिनीची मालकी महामंडळाकडेच कायम राहणार असून जमीन कायमस्वरूपी हस्तांतरित केली जाणार नाही. विकासाचा 100% खर्च विकासकाकडून केला जाणार असल्यानं शासन किंवा महामंडळावर बांधकामाचा आर्थिक भार येणार नाही, असं यावेळेला सांगण्यात आलं. विकासकाकडून आगाऊ प्रीमियम आणि नियमित वार्षिक भाडं महामंडळाला मिळणार आहे. पीपीपी प्रक्रियेत पारदर्शक निविदा, एस्क्रो खात्याद्वारे निधी नियंत्रण, सुरक्षा अनामत आणि 5 वर्षांचा दोष दायित्व कालावधी ठेवण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनू नयेत यासाठी पवईतील हॉटेलमध्ये संजय राऊत यांनी शिवसेना आमदारांना बैठक घ्यायला लावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरेंना विरोध करा, माझं नाव पुढे करा, असा आग्रह राऊत यांनी आमदारांपुढे धरला होता. राऊत यांनी याच बैठकीत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली होती, असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी आज केलाय. एकनाथ शिंदेंविरोधात तक्रारींचं एकतर पत्र दाखवा, नाहीतर खासदारकीचा राजीनामा द्या, असं आव्हान खासदार म्हस्के यांनी राऊत यांना दिलंय. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. राज्यसभेची उमेदवारी राऊत यांना जाहीर करताना विलंब झाला होता. त्यावेळेला राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना शिव्या घातल्या होत्या. उद्धव ठाकरेंविरोधात राऊत यांनी पवईतील हॉटेलमध्ये आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत राऊत यांनी उद्धव ठाकरेंविरोधात गरळ ओकली, असा दावा खासदार म्हस्के यांनी केलाय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण स्वतःच्या भावाला मंत्रिपद दिलं नाही, तसंच खासदारकीची उमेदवारी देण्यात उशीर झाल्यानं राऊत हे उद्धव ठाकरेंवर चिडले होते, हे शिवसेनेला माहिती आहे, असंही ते म्हणाले. एकनाथ शिंदेंसोबत जाणारा पहिला जिल्हा प्रमुख मी आहे. उद्धव ठाकरेंनी फोन केला तेव्हा त्यांनाही मी वर्षा बंगल्यावर येणार नाही. एकनाथ शिंदे यांच्यावरील अन्याय दूर करा, पक्षाला त्यांची गरज आहे, असं उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगणारा मी एकमेव होतो, असं खासदार म्हस्के म्हणाले. ठाण्याचं नेतृत्व कर, असे उद्धव ठाकरे म्हणत होते, मात्र आपण शिंदे साहेबांसोबतच जाणार, असं वर्षा बंगल्यावर ठणकावून सांगणारा मीच एकमेव होतो, असं खासदार म्हस्के म्हणाले. सकाळचा भोंगा अशी उपमा दिल्यानं राऊतांना आपल्यावर राग आहे, असं खासदार म्हस्के म्हणाले. विधान परिषदेची उमेदवारी मिळेल असं राऊत तुम्ही अयोध्येत मला एकनाथ शिंदेंसमक्ष सांगितलं होतं, पण आमच्या पाठी त्यांना तिकीट दिलं कारण म्हस्के एकनाथ शिंदेंसोबत जाईल म्हणून संधी देऊ नका, असं उद्धव ठाकरेंना कुणी सांगितलं, असा सवाल म्हस्के यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा वेगळी भूमिका घेतली तेव्हा रोज सकाळ संध्याकाळ फोन करून तुम्ही काय काय बोलता हे तुम्हीच जाहीर करा. एकनाथ शिंदेंविरोधात तक्रारींचं एकतरी पत्र दाखवा, अन्यथा तुमच्या खासदारकीचा राजीनामा द्या, असं प्रति आव्हान खासदार म्हस्के यांनी दिलं आहे. पालिका क्षेत्रातील जुन्या, जीर्ण आणि अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनानं घेतला आहे. त्यानुसार ठाणे क्लस्टर विकास कंपनी या नावानं ही कंपनी स्थापन करण्यात येईल. या कंपनीमार्फत क्लस्टरच्या काही आराखड्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनानं 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे. जुन्या, जीर्ण, अनधिकृत इमारती पावसाळ्यात कोसळण्याचे प्रकार गेले काही वर्ष घडतात. या घटनांमध्ये जीवित आणि वित्तहानी झाली आहे. अशा इमारतींमधील नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. या नागरिकांना मालकी हक्काचं घर मिळावं यासाठी क्लस्टर योजना राबवण्यात येते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. किसननगर भागात या प्रकल्पाचं काम प्रत्यक्षात सुरू झालंय, तर शहराच्या काही भागात योजनापूर्व कामांना सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 51 नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आले. जुन्या धोकादायक, जीर्ण आणि अनधिकृत इमारतींचा पुनर्विकास करून नागरिकांना सुरक्षित नियोजित घर उपलब्ध करून देणं तसंच परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास करणं हा या योजनेचा उद्देश आहे. क्लस्टर योजनेची व्याप्ती मोठी असल्यानं आणि अनेक आराखड्यांची अंमलबजावणी करायची असल्यानं स्वतंत्र यंत्रणेची गरज असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं. सध्या काही आराखड्यांची अंमलबजावणी सिडकोमार्फत सुरू आहे, मात्र उर्वरित काही आराखडे पालिकेलाच अंमलबजावणी संस्था म्हणून हाती घ्यायचे आहेत. त्यासाठी पालिकेच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र विशेष कार्यवाहन संस्था स्थापन करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. ठाणे क्लस्टर विकास कंपनी या नावानं ही कंपनी स्थापन करण्यात येणार असून या कंपनीमार्फत ठाणे शहरातील नागरी पुनरुत्थान अर्थात क्लस्टर योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचं काम केलं जाणार आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव पालिका प्रशासनानं तयार केला असून तो येत्या 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. ठाणे शहरातील विविध महत्त्वाकांक्षी विकास कामांसाठी तब्बल 3749 झाडं बाधित होणार असून त्यापैकी 848 झाडं तोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे, तर 2899 झाडांचं पुनर्रोपण करण्यात येणार असल्याचा दावा पालिका प्रशासनानं केला आहे. यामध्ये ठाणे अंतर्गत रिंग मेट्रोच्या रायलादेवी तलाव ते बाळकुंड दरम्यानच्या कामासाठी 3212 झाडं बाधित होणार आहेत. त्यापैकी 2693 झाडांचं पुनर्रोपण तर 519 झाडं तोडण्यात येणार आहेत. त्यानुसार 17 जून रोजी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीतील निर्णयांना पालिका आयुक्त सौरभ राव यांनी 4 ऑगस्ट रोजी मंजुरी दिली. आता हे निर्णय सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे. रस्ते रुंदीकरणासाठी 291 झाडं बाधित होणार असून 124 झाडांचं पुनर्रोपण आणि 167 झाडं तोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी 2 वड आणि 1 पिंपळासह 3 झाडं तोडली जाणार असून त्या बदल्यात 190 वृक्षरोपं लावण्याचा दावा प्रशासनानं केला आहे. दरम्यान मेट्रो स्थानकांच्या प्रवेशद्वारासाठी 24 तर ठाणे बोरोली भुयारी मार्गासाठी 220 झाडं बाधित होणार आहेत. त्यापैकी अनुक्रमे 2 आणि 159 झाडं तोडण्यास मंजुरी देण्यात आली. या वृक्षतोडीच्या बदल्यात भरपाई, वृक्षारोपण आणि संगोपनासाठी संबंधित प्रकल्पांकडून सुरक्षा अनामत रक्कम घेतली जाणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं. ठाणे महापालिका क्षेत्रातील मालमत्ता हस्तांतरण शुल्कातही वाढ करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. क्षेत्रफळाऐवजी बाजार मूल्याच्या 0.5% दरानं शुल्क आकारण्यात येणार असल्यानं 1 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्यास त्यावर 0.5%नुसार 50,000 रुपये हस्तांतरण शुल्क पालिकेला भरावं लागणार आहे. यापूर्वी 500 ते 1001हून अधिक चौरस फुटांच्या मालमत्तेसाठी 1000 ते 10,000 रुपये इतकं शुल्क भरावं लागत होतं. तसंच अनधिकृत मालमत्ता आणि वारसा हक्क मालमत्ता हस्तांतरण शुल्कातही वाढ करण्यात येणार आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनानं तयार केला असून तो येत्या 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. मालमत्ता खरेदी, विक्री, बक्षीसपत्र किंवा वारसा हक्कानं मालकी बदल्यानंतर मालमत्ता कराचं दायित्व नवीन मालकाच्या नावावर करण्यासाठी हस्तांतरण शुल्क आकारलं जातं. सध्या क्षेत्रफळानुसार ठराविक शुल्क घेतलं जातं. त्यानुसार 1 ते 500 चौरस फुटांपर्यंतच्या अधिकृत निवासी मालमत्तेसाठी 1,000 रुपये तर बिगर निवासी मालमत्तेसाठी 2,000 रुपये, अनधिकृत निवासी मालमत्तेसाठी 1,500 रुपये आणि बिगर निवासी मालमत्तेसाठी 3,000 रुपये शुल्क आकारलं जातं. 1 ते 1,000 चौरस फुटांपर्यंत मालमत्तेसाठी अधिकृत निवासी मालमत्तेसाठी 2,000 रुपये तर बिगर निवासी मालमत्तेसाठी 4,000 रुपये, अनधिकृत निवासी मालमत्तेसाठी 3,000 रुपये तर बिगर निवासी मालमत्तेसाठी 6,000 रुपये शुल्क आहे. 1,001 चौरस फूट आणि त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या अधिकृत निवासी मालमत्तेसाठी 4,000 रुपये तर बिगर निवासी मालमत्तेसाठी 10,000 रुपये, अनधिकृत निवासी मालमत्तेसाठी 6,000 रुपये तर बिगर निवासी मालमत्तेसाठी 15,000 रुपये शुल्क आकारलं जातं. या शुल्कातून 2025-26 मध्ये पालिकेला सुमारे 4 कोटी 33 लाख रुपये इतकं उत्पन्न मिळालं. पालिकेच्या नव्या प्रस्तावानुसार क्षेत्रफळाऐवजी बाजार मूल्याच्या 0.5% दरानं हस्तांतरण शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यानुसार एखाद्या मालमत्तेचं शासनानं निश्चित केलेलं बाजार मूल्य 1 कोटी रुपये असल्यास 0.5%नुसार 50,000 रुपये हस्तांतरण शुल्क आकारलं जाऊ शकतं. पिंपरी चिंचवड पालिकेत अशाच पद्धतीनं शुल्क आकारलं जात असल्याचा दाखला प्रशासनानं प्रस्तावात दिलाय. ठाणे महापालिकेकडे दरवर्षी सुमारे 20,000 मालमत्ता हस्तांतरणाचे अर्ज येतात. शुल्कवाढीमुळे पालिकेचं उत्पन्न वाढणार असलं तरी नागरिकांवरील आर्थिक भारही वाढणार आहे. या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे.
देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या भारतीय जवानांप्रती तसंच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ठाणे महानगरपालिका शाळांमध्ये हर घर तिरंगा अभियानांतर्गत भारतीय जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पत्रलेखन अभियान राबवण्यात आले। मंगळवारी शहरातील विविध महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्डवर जवान आणि पोलिसांना पत्र लिहून त्यांच्या शौर्याला, धैर्याला आणि देशसेवेला मनापासून सलाम केला। या उपक्रमाचा मुख्य उद्देश शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय अभिमान आणि सैनिकांप्रती आदराची भावना रुजवणं तसंच देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हा होता। उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। मनपा शाळा क्रमांक 1, शाळा क्रमांक 60, बाळकुंग शाळा क्रमांक 11, राबोडी शाळा क्रमांक 64, शाळा क्रमांक 55 आझादनगर, शाळा क्रमांक 62 कासारवडोली, शाळा क्रमांक 56 ओळा, शाळा क्रमांक 58 महिंदरपाडा, शाळा क्रमांक 75, शाळा क्रमांक 98 गौतम हिंदी स्कूल, आदर्श इंग्लिश स्कूल या विविध शाळांमध्ये जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पत्रलेखनाचं आयोजन करण्यात आलं। सर्व शाळांमध्ये या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। परबवाडी येथील शाळा क्रमांक 18 मध्ये हा उपक्रम विशेष उत्साहात पार पडला। यावेळेला ठाणे महानगरपालिका सभागृह नेते हनुमंत जगदाळे, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्ष मिनल संखे, स्थानिक नगरसेविका नम्रता भोसले, वागळे पोलीस स्टेशनच्या RTO पोलीस अधिकारी मुल्ला तसंच इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते। आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही ती YouTube, Instagram आणि Facebookवरही पाहू शकता। तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा। आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा। आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी। तोपर्यंत नमस्कार।